रामकृष्ण हरी वस्त्र भांडार देत आहे 4,999 रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी। ही ऑफर 31 मे 2026 पर्यंत सुरू आहे। आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्ण हरी वस्त्र भांडार दालनाला। काल आमच्या पंडित नेहरू विद्यालयातील सहल अलिबाग काशी बीच, लोणावळा गार्डन, लोणावळा राजमाची पॉट, खोपोली गगनगिरी महाराज आश्रम, महाड गणपती, पाली गणपती या ठिकाणी गेली। रस्त्यांचं काम चालू असल्याने आम्हाला येण्यास थोडा उशीर झाला, पण सहलीत अत्यंत मजा आली। माझं नाव श्रेया गोरक्षनाथ घोडे। आम्ही सहलीला गेलो होतो अलिबाग येथे काशी बीचवरती। आम्ही ह्या सहलीचा खूप आनंद घेतला। शिक्षकांनी आम्हाला खूप मार्गदर्शन देखील केलं। आम्ही खूप मजा केली आणि आम्हाला काहीतरी नवीन शिकायला मिळालं ह्या ट्रिपमधून। नवीन गोष्टी, निसर्गाचा आनंद घेता आला। सर्व शिक्षकांनी आम्हाला चांगलं मार्गदर्शन देखील केलं। ज्या ठिकाणी आम्ही गेलो होतो त्या ठिकाणाची चांगली माहिती सांगितली आणि आम्हाला खूप मजा आली। धन्यवाद। सहलीचं नियोजन कसं केलं होतं? सहलीचं नियोजन जर सांगायचं ठरलं तर सगळ्यात पहिल्यांदा सहलीचे जे स्पॉट होते ते मुलांना माहितीपूर्वक सगळ्या ठिकाणांची व्यवस्थित माहिती मिळेल किंवा ज्या ठिकाणी आपण जास्त गेलेलो नाही अशा ठिकाणी आपण सहलीची ठिकाणं निवडली होती। त्यामध्ये आपण बरीचशी अशी ठिकाणं थोडीशी लांबची झाल्यामुळं आणि रस्त्यांची कामं चालू असल्यामुळं थोडासा यायला उशीर झाला, परंतु मुलांनी मात्र या सहलीचा फार चांगला आनंद घेतला आणि मुलांच्या भावनांमधून एक जाणवलं की चला वर्षातून ही एक जी सहल असते ही एक शैक्षणिक दृष्टिकोनातून एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी म्हणून एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे। एक नवीन उत्तेजना किंवा नवीन चेतना त्यांना या सहलीची निश्चितच भेटते आणि ह्या ऊर्जेचा वापर त्यांच्या अध्ययनासाठी आपण निश्चित करू शकतो अशी आम्हाला खात्री आहे। पंडित नेहरू विद्यालय निमगाव सावा यांची सहल काल दिनांक 9/12/2025 रोजी या ठिकाणी सकाळी पहाटे 5 वाजता अतिशय उत्साहाच्या वातावरणात सर्व पालकांच्या उपस्थितीत सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत या ठिकाणी निमगाव सावाहून प्रस्थान झालं आणि आम्ही ज्यावेळी मुलांना आमचे फोन व्हायचे, शिक्षकांचे आम्हाला सारखे फोन येत होते, अतिशय त्यांनी आनंद घेतला। म्हटले त्यांनी म्हणजे कोणत्या प्रकारची अडचण मुलांना येऊ दिली नाही। शिक्षकांनी खूप सहकार्य केलं, तसेच मुलांनी खूप आनंद घेतला, एन्जॉय केले आणि आपल्या परिसरातील आपल्या महाराष्ट्र राज्यातील अनेक असे स्पॉट सहलीची ठिकाणं आहेत की त्या ठिकाणी दरवर्षी त्या ठिकाणी शाळा आपली सहल घेऊन जाते आणि त्या ठिकाणची माहिती मुलांना मिळते आणि पुढील जीवनामध्ये या माहितीचा अतिशय उपयोग या मुलांसाठी होतो आणि या ठिकाणी खूप आनंद घेतला आहे मुलांनी। त्यांना असेच शाळेसाठी आमच्याकडून शुभेच्छा, सर्व पालकांच्या वतीने सर्वांना शुभेच्छा। धन्यवाद।